औरंगाबादच्या धन्यवाद अजित जुजम वैयक्तिक 14 धावा खेळून आपल्या संघाला एक दणदणीत खणखणीत विजय मिळवून दिलाय आणि सामनावीर ठरलाय अजित जुजम व्यासपीठाकडे यायचं आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचाही मंडळाच्या वतीनं स्वागत. त्याचबरोबर मनोज दोडकडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचाही मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेले मनोजदादा दोडकडे यांना मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मंडळाच्या वतीनं स्वागत करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी नौक्रांती संघाला मनपूर्वक विनंती असेल आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. एक सन्मान चिन्ह मनोजदादा दोडकडे सन्मान चिन्ह आणि छोटंसं पुष्प देऊन त्याचा मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याच गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंदजी शिंदे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांना सुद्धा एक मंडळाच्या वतीने छोटंसं पुष्प देत आहोत. रामचंद्र बालगुडे त्यांना छोटंसं पुष्प देतील. हो धन्यवाद. रमेश शिंदे साहेब त्यांचाही छोटासा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे आता झालेल्या सामन्यांमध्ये सामनावीर ठरतोय अजित जुजम. मी आमच्या माजी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण मैदानाकडे सामना रंगणार आहे. अर्थात शेवलीतील एक बलाढ्य संघ नौक्रांती शेवली बेंद्रेवाडी विरुद्ध संघ असणार आहे. सर्वांना जोरात आवाजात सामनावीर ठरतोय जुजम. त्रिमूर्ती क्रिकेट क्लब देऊळवाडी अजित जुजम. नौक्रांती संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेला आहे आणि अर्थातच दोन्ही सख्य बंधू एका साईडला असतील सिद्धेश बरोबर पवार मित्र खास गुड टू गो सुरुवात होते. पहिला चेंडू मंडळाच्या वतीनं छोटासा सत्कार होत आहे. त्यांनाही रुकी संघाकडून सलामीचे गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू फेकला जातोय. सुंदर असा फटका. चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू आणि क्षेत्ररक्षणाची लागले शर्यत मात्र विजय ठरला येतो चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावांची कमाई टाकले. धावसंख्या मात्र 4 सुरुवात केली. काय हे समीकरण सुरू ठेवणार का 4-4च्या गतीनं? या ठिकाणी सीबी गुरुजींचा सन्मान होत आहे. चेंडूवरती चौकार षटकार ठोकणार का? कारण सिद्धेशलाची कामगिरी असते अर्थातच सिद्धेशची हीच कामगिरी असते की प्रत्येक चेंडूवरती हिटिंग करणं आणि या ठिकाणी सुंदरचं फिटिंग केलंय. उत्तराला प्रत्युत्तर दिलं. पहिल्या चेंडूवर चौकार असला तर काय झालं दुसऱ्या चेंडूवर माघार घ्यायला भाग पडलाय ते सिद्धेशला. शांतारामजी नायनाथ यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचाही मंडळाच्या वतीनं एक छोटंसं पुष्प त्यांचा सत्कार करत आहोत. मी संजीत टाकळे यांना विनंती करतो की शांताराम नायनाथ यांना एक छोटंसं पुष्प द्यायचं आहे. अक्षय जुजम नौक्रांती संघातील एक राखीव खेळाडू. दरम्यान पुन्हा एकदा हवाई फायर पाहायला मिळतोय.
या ठिकाणी अचूक झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल धन्यवाद. सुटलेला आहे. या त्याचबरोबर चेंडूवरती 2 धावांची कमाई होईल. आपल्याच या 2 धावांच्या भरीने धावसंख्या पोहोचते तरुण 6. कार्यकर्ते रजत जाडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना सुद्धा मंडळाच्या वतीने एक छोटंसं पुष्प देत आहोत. मी चेतन खामकर यांना विनंती करतो की रजत जाडेंचा सत्कार करायचा आहे. आपला भाऊ माघारी परतला, मात्र ज्याच्यावरती विश्वास आहे तो धन्यवाद. बारक्या मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील त्याला वरिष्ठ strike कार्यकर्ते मिळाली नाहीये. सकाराम बेर्डे साहेब हे सुद्धा डाऊनला आलेला आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित अक्षय राहिलेले आहेत. सुजम त्यांना सुद्धा जो की मंडळाच्या वतीने एक मातब्बर छोटंसं आहे. पुष्प देत आहोत. हिटिंग साठी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. याची ख्याती आहे मी तो अक्षय सुजम समीर On ठाकरे strike आपल्याला पाहायला समीर ठाकरे यांना मिळतोय. विनंती करतो की सकाराम फटकेबाजी बेर्डे करणार साहेबांना का आपल्या छोटंसं पुष्प संघाला? द्यायचं आहे. कशा प्रकारे रणगतीवरती डोंगर धावांचा डोंगर असल्यामुळे मदत करतोय पाहायला दोघं असणार आहे. धन्यवाद. सर्व सन्मान्य कार्यकर्ते जर देऊरवाडी या संघावर पाहिलं आमच्या तर छोट्या सुंदर कार्यक्रमात पंचा अर्ध धावा किती आहेत? एकच आहे ना? ओके. पुन्हा एकदा हेमंत यांचा पुढील चेंडू या ठिकाणी संदेशची विकेट टिपली होती आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती संदेशची विकेट टिपून हेमंत मात्र जी संघानं भूमिका दिली होती, जी जबाबदारी दिली होती, त्या जबाबदारीला पुरेपूर सन्मान देत आपलं जबाबदारी पूर्ण षटक पूर्ण केलेलं आहे. आता मात्र येईल तो बेंद्रेवाडी संघाकडून तेजस बेंद्रे. एक तेजस्वी अशी कामगिरी करावी लागणार आहे तेजसला आपल्या संघासाठी. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 धावांवरती खेळतोय तो नवक्रांती बेंद्रेवाडीचा संघ. एक सुरुवातीच्या चेंडूला आक्रमक पावित्र्य पत्करला होता, मात्र नंतरचे 5 चेंडू मात्र हेमंतनं आपल्या नावाचा दरारा दिला होता आणि 5 चेंडू मध्ये मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या तो हेमंत. आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं मारा करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर, कारण पंचांच्या हात जात आहेत. भुई समांतर चेंडू आहे अवांतर. धावसंख्येत पडते वर आणि धावसंख्या नक्कीच पोहोचते 8 वर. आपल्या शेजारील गाव आहे रुखी. ओ माय गॉड. आणि या ठिकाणी मला वाटतं टाकायचा प्रयत्न होता क्रीज वरती. चेंडू जातोय स्लीप वरती आणि स्लीपला जाऊन जो दणका दिलाय चेंडूला पोहोचवलाय डायरेक्ट सीमारेषा बाहेर. ही ताकद आहे अक्षय सुजमची. ज्या प्रकारे शरीरयष्टी आहे त्याच प्रकारचा एक गुण प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय सुजम यांच्या माध्यमातून. खरं तर एखादा दुसरा बॅट्समॅन असता हा चेंडू जोडून दिला असता, निर्धार चेंडू झाला नसता, कारण चेंडू ऑलरेडी नो दिला गेलेला होता. परंतु असं नव्हतं, कारण अक्षयने काय ठरवलं, चेंडूवरती 1 धाव जरी आली तरी भरपूर होईल. मात्र या चेंडूवरती 6 धावा एक्स्ट्रा कमाई करून आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात.
हारूंगा मैं ये खुद से वादा किया है. पंच आता होता निर्णय मला एक सांगायचा आहे या चेंडूचा. नो चेंडू आहे. ओके, म्हणजे एकूण 7 धावा आलेल्या आहेत. नो चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे आणि नो चेक 6+1 एकूण 7 धावांची कमाई झालेली आहे. बालमित्र मंडळ शेरू टाकलेवाडी जर संपूर्ण संघ पाहिला तर प्रत्येक जण आपापल्या प्रेरणेने या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी योग्य ते जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. योगेश बाईत असतील, संकेत बाळगुळे असतील, चेतन टाकळे असतील, रुपेश टाकळे असतील आणि संपूर्ण संघ रोहन बाईत असतील. दरम्यान आता मात्र अक्षय बॅट्समन बॅट मधून निघाला. खणखणीत दणदणीत 6 रनासाठी गेलेला चेंडू येतोय. खणखणीत दणदणीत डाबर चौप्राश षटकार. अडवला असता तर अवखी 1 धाव घेऊन नाही 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 ना मुन्ना ना, ये गलती नाही चली. या चेंडूत मात्र 1 धाव अपेक्षित होती. चेंडू अडला पाहिजे होता. त्या ठिकाणी मात्र 3 धावा खर्च केल्यात. नक्कीच धन्यवाद डीजे. आपण जे गाणं लावलेत ना माझ्या, खर तर कोकणात आता अशी कंडिशन आहे, कोकणात सोनीच भेटत नाहीये. ती सोनी शोधायची कुठून, सोनीला कोकण दाखवायचा कुठून. आता जेवढे पण मुंबईकर आहेत त्यांच्यासमोर हा एकच प्रश्न आहे, नोकरी मिळते, छोकरी मिळत नाहीये. आणि आता मात्र इथे प्रयत्न असू शकतो. हे क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि क्रिकेटवरती पोरी फिदा असतात आणि प्रयत्न पुरेपूर करा. आता आम्हाला संधी नाही, आमच्या हातात बॅट नाही, आम्हाला माईक दिलाय, दिवसभर बॉम्बटाईज आहे. परंतु तुम्हाला संधी आहे, हातात बॅट आहे, तुमच्या हाताकडे बॉल आहे. पुरेपूर प्रयत्न करा आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी आणि नक्कीच मग तुम्हाला मात्र तुमच्या लाडाची सोन्याची सोनी मिळणार आहे. दरम्यान अनिकेत यांचा पुढील चेंडू सामना करणार तेजस. दरम्यान या चेंडूवरती धावसंख्या झाली 25. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू आणि फळीचा कॉन्टॅक्ट नाहीये. काय झेल होणार का? या ठिकाणी झेल मात्र सुटलेली आहे. या चेंडूवरती एकूण 2 धावा आलेल्या असतील. या 2 धावांच्या भरीने धावसंख्या पोहोचते 29. तेजसला नक्कीच जी संघाने जी जबाबदारी देऊन पाठवलेली आहे ती संघाची जबाबदारी कुठेतरी पाहण्यात तेजस बॅकवर्ड वरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र सुंदर असा फटका, हेलिकॉप्टर शॉट टाइप प्रयत्न होता. प्रयत्नात पुरेपूर यश म्हणता येणार नाही, कारण चेंडू सीमारेषा बाहेर ढकलणं अपेक्षित होतं. तरी देखील 2 धावा पूर्ण, 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता मात्र स्ट्राईकला येतील. नाही 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 हितेशला मात्र भाई इट्ट्या भाईला मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवावं लागतंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 12 चेंडूच्या खेळ नंतर या ठिकाणी नौक्रांती बेंद्रेवाडी संघाची धावसंख्या झाली 3 बाद 32. यापुढील होणारा सामना नक्कीच ही धावसंख्या आतापर्यंत सर्वाधिक मलेकरवाडी टेटवली होऊ शकते आणि तो विक्रम पाटीलवाडी संघ. या दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या इथे यायचं आहे. मलेकरवाडी टेटवली, श्री गणेश कृपा क्रिकेट संघ पाटीलवाडी या दोन्ही संघाने स्टेजच्या जवळ यायचं आहे.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेत ते नितेश. आणि आल्या चेंडूवरती दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण पंचांच्या हात भुई समांतर चेंडू जातो. यानंतर धावसंख्येत पडणार भर. रोहन बाईत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी दिवस रात्र एक केलेली आहे. एक 100 रुपयाचा गॉगल घेऊन मात्र शायनिंग मारतायत. दरम्यान सुंदर असा फटका, हवाई फायर, चेंडू जातोय सीमा रेषा लगत. नाही 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 नक्कीच. आता मात्र एक गोष्टी बोलाविषयी वाटते, रुखी आणि शेरवळीचा जेवढा ताळमेळ चांगला जुळतो ना, त्यापेक्षाही खूप कमी ताळमेळ या क्षेत्ररक्षकांना जुळतोय. कारण खूप धावा खर्च करतायत. या चेंडूवरती एकूण 5 धावा किती, 2 ना, 3 धावा आलेल्या आहेत. आणि आता मात्र संधी मिळते चॉकलेट बॉय, बँजो मास्टर, ऑक्टोपॅड मास्टर हितेश बेंद्रे यांना. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाज काय त्रिमूर्ती देऊळवाडी संघाचा डाव मोडून दाखवणार का? चला पाहूयात. कारण आता मॅन इन ऍक्शन आहे हितेश बेंद्रे. पंचांच्या उजव्या बाजूला उजव्या हाताने मारा सोडलाय. दरम्यान पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी नितेश यांच्या माध्यमातून. देऊळवाडी रुकी संघाची जर आपण जर्सी पाहिली तर खरंच खूप सुंदर सुरेख जर्सी या ठिकाणी सादर आपल्याला पाहायला मिळते. पण तेवढ्याच सुरेख असं क्षेत्ररक्षण खूप कमतरता भासते आहे. कारण जर क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं, या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. डाव्या हाताने चेंडू पकडलेला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा हिटमॅन तेजस बेंद्रे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा कार्पेट शॉट आणि एक मराठीमध्ये म्हण आहे, आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. स्वतःहून मारली नाही, मात्र कुऱ्हाड दुसऱ्याच्या हातात दिली. कारण सुंदर फटका होता, सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते स्वतः गोलंदाज नितेश यांनी. आणि आपल्या एक महत्त्वाची विकेट आपल्या नावावरती केली ती नितेश यांनी. सुरुवात गोलंदाजीशी नंतर चेंडू फेकले होते, परंतु या सर्वांनंतर देखील कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं. हॅलो योगेश बाईत. हॅलो, मलेकरवाडी टेटवली आणि त्या टीमच्या समोर यायचं आहे. संकेत, दोन्ही संघांना आपापली ओळख करून दाखवायची आहे. लाईनअप करावं कृपया. नौक्रांती बेंद्रेवाडी विरुद्ध त्रिमूर्ती क्रिकेट क्लब देऊळवाडी रुखी. या ठिकाणी हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळीचा कॉन्टॅक्ट नाहीये. दरम्यान शर्यत लागले चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये. बीट केले चेंडूला, चेंडू पकडलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, या ठिकाणी 3 धाव पूर्ण करून आता मात्र जो की पोलार्ड म्हणून संबोधला जातो असा शेरवलीचा एक पंचतारांकित खेळाडू जर्सी नंबर 1 की आणि टॉस उडवून घ्यायचा आहे दोन्ही संघांच्या. नक्कीच समीर बेंद्रेंकडे सर्वांच्या नजरा असतील. दोन्ही कप्तान इथे राहायचंय आणि समीर बेंद्रेकडून अपेक्षा असतील नौकांती संघाच्या समोरील गोलंदाजाच्या हवाई फायरनं. या ठिकाणी सुंदर चेंडू फेकला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, अचूक टप्पा ठेवून बीट केलं ते समीर यांना. आणि मात्र एका धावेवरती समाधान मला वाटतं. एक चोरटी धाव घेऊन स्ट्राईक चेंज केले. पुन्हा एकदा स्ट्राईकला बँजो मास्टर हितेश बेंद्रे. टॉच विन कोण आहे या इनिंग मधील? गणेश कृपा पाटीलवाडी संघासाठी शेवटचा लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. शेवटचा
गणेश कृपा मंडळ पाटीलवाडी यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 6 धावसंख्येच्या भरीने धावसंख्या पोहोचते 48. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की नौक्रांती बेंद्रेवाडी हा संघ आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी धावसंख्या झाली 48 धावसंख्या असण्यात यश आलंय ते नौक्रांती बेंद्रेवाडी संघाला. गावची गावदेवी आई महामाई आणि आपल्या रुखी गावची गावदेवी आई काळकाई पद्मावती दोन्ही सख्या बहिणी आहेत. अक्षय तृतीयेनिमित्त या दोन्ही बहिणींची भेट होते आणि संपूर्ण वर्षभर या दोन्ही गावांमध्ये अनेक नातेसंबंध जपले जातात. शैक्षणिक दृष्ट्या देखील ह्या संपूर्ण गावाचा एक नातेसंबंध चांगल्या प्रकारे जपण्याचा प्रयत्न असतो. आज या ठिकाणी या क्रिकेटच्या माध्यमातून रुकी संघ या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होता आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. विजयासाठी दोन्ही संघ दावेदार आहेत. ऋतिक टाकळे यांनी देखील नक्की सांगू शकतो बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूट जाता है शीशा अक्षर पत्थर की चोट से तोड सके जो पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. या ठिकाणी दोन्ही संघांना आपापली एक एक बाजू दाखवलेली आहे आणि दुसरी बाजू अर्थातच नौकरंबीसाठी गोलंदाजी आणि रुखी संघासाठी फलंदाजी संधी आहे. दोन्ही संघांना या संधीचं सोनं करायचं आहे आणि या लखलखत्या ट्रॉफीसाठी दावेदार म्हणून आपलं प्रभुत्व या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी मध्यांतरानंतर सामन्याला पुन्हा एकदा रंग चढते. बेंद्रेवाडी संघानं रुकी संघासमोर 18 चेंडू मध्ये 49 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 18 चेंडू 49 धावा बनवाव्या लागतील जर हा सामना रुकी संघाला जिंकायचा असेल. नक्कीच एक मोठी धावसंख्या रचलेली आहे. मला वाटतं रुकीकरांना इच्छव टेपी माहिती असेल त्या
त्या इचो टेपेपेक्षा थोडासा उंच डोंगर आहे, नक्कीच तो तुम्हाला सर करायचा आहे. आणि तोच डोंगर सर करताना सलामीचे शिलेदार हेमंत आणि प्रमोद यांची जोडी मैदानावरती. आणि मग या ठिकाणी मात्र संदेश गोलंदाज आहे. जर रोखीवाल्यांची इचो टेपी असेल तर शिरोलीवाल्यांची महादेव टेपी आहे. ते महादेव टेपी काहीतरी उंच करण्याचा प्रयत्न आहे तो संदेश याचा. सुंदर फलंदाजी केली होती संदेशनं. हेमंत स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी हळूवार दिशेनं पटकावलेला चेंडू जातो लेगच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार देऊन जाणार रन 4. बायो ड्रोनचं या ठिकाणी नियोजन केलेलं पाहायला मिळतंय. हा संपूर्ण सामना ड्रोनच्या माध्यमातून देखील कैद केला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हवाई फायर पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. डांबर चौरप्राश येतोय खणखणीत षटकार. के पहचान बन जाए, कदम रखो ऐसा कि निशान बन जाए. या जिंदगी तो काट लेता है हर कोई, जिंदगी जियो इसकी दर के मिसाल बन जाए. आणि तीच मिसाल कायम करण्यासाठी हेमंतचा पुरेपूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सलग 2 चेंडूमध्ये 10 धावांचं धावसंख्या रचण्यामध्ये आणि या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव भर घातली जाते आणि धावसंख्या पोहोचते 11. एक सुंदर सुरुवात करून दिले हेमंतनं. आता जबाबदारी आहे प्रमोद राळे याच्यावरती. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाले. डावखोरा गोलंदाज या ठिकाणी सुंदर असा पॉइंट दिशेने पटकावलेला चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. नक्कीच 2 धाव पूर्ण करणार. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? गरजच नाहीये. चेंडू पोहोचवला सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत चौकार देऊन जाणार रन 4. असा प्रमोद राळे या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या का नक्कीच या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळते की प्रमोद राळे आता झालेल्या सांभाळ तुझं सौभाग्य मला वाटतं या ठिकाणी षटक संपलेला आहे. सांभाळ तुझं सौभाग्यामध्ये एक विलनची भूमिका बजावली होती. मात्र जर अशाच प्रकारची बॅटिंग सुरू राहिली तर तीच विलनची भूमिका कायम राहील. ती नौकराती संघासाठी मात्र हिरो ठरेल तो त्रिमूर्ती क्रिकेट क्लब देऊळवाडी संघासाठी. आणि तो हिरो ठरणं खूप महत्वाचा असणार आहे. कारण संघ या शिवशंभू चषक मध्ये पहिल्यांदा सहभागी झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावसंख्या झाली ती 16. एक आक्रमक पावित्र्य पत्करून हे दोन्ही बॅट्समन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर गोलंदाज असतील संदीप बेंद्रे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतात. बेंद्रेवाडी संघाकडून पंचांच्या डाव्या बाजूला या ठिकाणी नक्कीच हवाई फायर असणार आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत डाबर च्यवनप्राश.
अशाच प्रकारची बॅटिंग चालू राहिली तर नक्कीच वन साइड हिरो ठरेल तो प्रमोद राळे रुकी संघासाठी. संदीप बेंद्रे पुन्हा एकदा टोळलेला चेंडू जातोय वन बाउन्स. क्षेत्ररक्षक सज्ज आहे सिद्धेश पवार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल पाहायला मिळतोय मात्र या दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत सिद्धेश आणि प्रमोद आणि हेमंत याच्या जोडीनं. हेमंत ज्यानं गोलंदाजीमध्ये सलामी केली होती, एक सुंदर षटक फेकलं होतं रुकी संघासाठी, तोच हेमंत आणि प्रमोद रुकी संघासाठी सलामीची जोडी आहे. सलामीची जोडी दुसऱ्या षटकात देखील या ठिकाणी फुलटा चेंडू पुरेपूर लेगच्या दिशेने पटकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तेजस बेंद्रे. सुंदर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागचे 2 चेंडू आपण पाहिले तर सेम सारख्याच गतीने पटकावलेले चेंडू होते, त्याच साईडला पटकावलेले चेंडू होते आणि प्रत्येक चेंडूला 2-2 धावा मिळवून या ठिकाणी संघाचं खातं 24 पार नेलेलं आहे. संदीप बेंद्रे या ठिकाणी कार्पेट शॉटच्या माध्यमातून पटकावलेला चेंडू 1 धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना खूप स्लो मला वाटत आहे, कारण एवढा चेंडू वेळ घेऊन सुद्धा मात्र 2 धावा येत आहेत. याचं कारण हे देखील असू शकतं कारण दुपारचे 1:07 वाजलेले आहेत. उन्हाचा पारा एवढा वाढलेला आहे. नक्कीच डिहायड्रेशन आणि या गरमीमुळं कुठेतरी स्टॅमिना थोडासा खालावला जातोय, त्याचाच परिणाम भोगावा लागतोय तो दोन्ही बॅटर्सला. दरम्यान सुंदर असा एक फ्लिक शॉट म्हणावा लागेल तो प्रमोद याच्या बॅटमधून. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण संदेश पवार यांच्या माध्यमातून नौकरंदी संघासाठी. बेधडक बिनधास्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे रुकी संघासाठी. मला वाटतं यावर्षी गावदेवी रुकी संघ खेळत नाहीये. जर मागची दरम्यान या ठिकाणी सुंदर असा शॉट होता, या शॉटवरती एकूण 2 धावांची कमाई होणार का? निश्चित 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नक्कीच पाणी घेऊन जायचंय. रुकीवरून गावदेवी रुकी संघ जर आपण पाहिलात तर सुमित जाधव, गौरव जाधव, भावेश धावसंख्या झाली 29. आता मात्र एक रंजक समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. नक्कीच आसान नहीं होगा लेकिन करके दिखाना होगा. जब करके दिखाएंगे तो नक्की यहाँ पे बोलबाला हो जाएगा तो रुकी टीम का. अनेक म्हटलं जातं मान लिया तो हार होगी, अगर ठान लिया तो जीत होगी. या ठिकाणी कोणता संघ हार मानतो आणि कोणता संघ जीत अर्थात विजयाची चव चाखणार आहे हे 6 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना एक निर्णायक षटक घेऊन येणार आहेत ते संघातील एक अनुभवी खेळाडू, आमच्या शिरोळी गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व संजय दिवाळे. या ठिकाणी पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा सोडलाय. चेंडू जातो यष्टी रक्षकांच्या वरून. 1 बाउन्स. धन 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 धन. विजयाला मात्र क्षेत्ररक्षक म्हणून राहिलाय कारण काहीच पर्याय उरला नाहीये तो क्षेत्ररक्षकाकडे. आणि आता या ठिकाणी आणखी एक क्षेत्ररक्षक नजरे पडलेला आहे तो मात्र स्ट्रेंजर थिंग्स या सिरीज मध्ये ज्यांनी काम केलं तो पाच चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईकला असतील विलन प्रमोद राळे. नाही 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 या ठिकाणी मात्र एकही चेंडू निर्धाव खेळून चालणार नाहीये.
प्रत्येक चेंडूला चौकार किंवा षटकार घ्यावाच लागणार आहे, तर जाऊन आपल्या संघाला विजय मिळवून देणार आहात. संजय दिवाळे यांचा तिसरा चेंडू असेल. मात्र आता कठीण आहे, मात्र आता कठीण आहे, कारण प्रत्येक चेंडूला षटकार येणं अनिवार्य आहे. संजय दिवाळे यांचा निर्णायक चेंडू असेल. पटकावलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. हितेश बेंद्रे यांच्याकडे लॉंगनला आपल्याला पाहायला मिळतात, सज्ज आहेत. दरम्यान या चेंडूवरती 2 धावांची कामे करत आता सामना मात्र औपचारिक दृष्ट्या विजयी झालेला संघ आहे तो. औपचारिक दृष्ट्या हा सामना जिंकलेला आहे. अजून देखील सामना शिल्लक आहे. सामन्याचा 2 चेंडू 14 धावांची गरज. सुंदर असा पटका पाहायला मिळतोय. चेंडू होतोय 1 बाउन्स. पुन्हा एकदा हितेश यांच्याकडे 2 धावा घेतल्या जातील. 1 चेंडू 12 धावांची गरज. यानंतर होणारा सामना शेवटचा चेंडू असेल. संजय दिवाळे यांचा सामना करणार हेमंत. हवाई फायर सुंदर असा शेवट केला.